पुणे शहरात एकनाथ शिंदेंच्या पक्षात मोठी आदळआपट म्हणा किंवा मोठा भूकंप म्हणा, पण पुण्यात अख्खी शिंदे सेना फुटली. भाजपच्या त्रासाला कंटाळून शिंदे गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राजीनामे फेकले आहे. तिकडं ठाण्यात भाजपने शिंदे गटाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली उद्धव ठाकरेंसोबत, तशीच भाजपने गद्दारी केली एकनाथ शिंदेंसोबत असं लोक म्हणू लागले. जशी करणी तशी भरणी रोज सिद्ध होते. उद्धव ठाकरेंची भूमिका बरोबर होती भाजपला सोडण्याची. पुण्यातनं एक धक्कादायक बातमी आहे. ती धक्कादायक बातमी कुणाच्या संदर्भातली आहे तर ती धक्कादायक बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संदर्भातली. अरे जसं पेराल तसंच उगवणार आहे. जे कर्म तुम्ही कराल ती फळं तुम्हाला भोगावी लागणार आहेत आणि त्या पद्धतीचं चित्र आता पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. नुसती फूट पडलेली नाही तर अनेक कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांकडे आपले राजीनामे सुपूर्त केलेले आहेत. याचाच अर्थ पुण्यामध्ये शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी दंगा घातलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याला सगळ्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे महायुतीचं जागा वाटप. भाजपला नेमकं काय झालंय हे कळत नाहीये. त्यांना मुंबई महापालिकेवर पण सत्ता मिळवायची आहे, त्यांना ठाणे महापालिकेवर पण सत्ता मिळवायची आहे, त्यांना नवी मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे, त्यांना पुण्यावरही सत्ता मिळवायची आहे. अरे कुणाला तरी राहू द्यात. अशी स्थिती आता भाजपच्या बाबतीमध्ये म्हणायची की काय अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. पुण्यामध्ये महायुतीच्या बैठका झाल्या आणि या बाबतीमध्ये असं वाटत होतं की निदान पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही भाजप इतकी नाही आहे. पुण्यामध्ये निश्चितच भाजपची सत्ता आहे महापालिकेवर. हे सगळं जरी मान्य असलं तरी जागा वाटपाची आता नुकतीच जी बैठक झाली या जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा भाजपाने दिल्या तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पहिल्या बैठकीमध्ये फक्त 25 जागा या आम्ही शिवसेनेला देऊ असं सांगण्यात आलं. त्यानंतर अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज झाले. दुसरी बैठक झाली यामध्ये 8 जागा आम्ही फक्त शिवसेनेला देऊ. म्हणजे शिवसेनेची तुम्ही आपल्या मित्रपक्षाची किंमत तुम्ही काय ठेवताय याचं दर्शन हे पुण्यामध्ये घडलेलं आहे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील हे नाराज झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र धंगेकर हे प्रचंड नाराज झालेले आहेत. रवींद्र धंगेकरांना आत्ताच्या बैठकीला बोलवण्यात सुद्धा आलं नव्हतं आणि त्याचाच राग हा रवींद्र धंगेकरांच्या मनामध्ये आहे. यांनी कालच दुसरी बैठक घेतली, ती शिवसेनेची घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी 165 उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेऊन टाकलेल्या आहेत. थोडक्यात रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये पुन्हा एकदा दंगा घातलेला आहे. भाजपचं आणि रवींद्र धंगेकरांचं पहिल्यापासूनच जमत नाही. अगदी आपण इतिहासामध्ये जर डोकावलं तर तिथं पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये तेव्हा रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी जी बराच काळ जी कसबा मतदारसंघ जो आहे जो भाजपकडे होता तो रवींद्र धंगेकरांनी आपल्याकडे खेचला आणि तिथूनच भाजपच्या मनामध्ये रवींद्र धंगेकरांच्या बद्दल एक राग तिथपासूनच होता. रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बाबतीमध्ये प्रखर विरोध हा पहिल्यापासून दाखवलेला आहे. अगदी ते काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांनी भाजपला विरोध केलेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होते तेव्हाच भाजपने नाराजी व्यक्त केलेली होती. धंगेकरांना प्रवेश देऊ नका अशा पद्धतीची देखील एकनाथ शिंदेंकडे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण एकनाथ शिंदेंनी ते ऐकलं नाही. कारण एकनाथ शिंदेंना शेवटी एकनाथ शिंदे सुद्धा खूप मुरलेले राजकारणी आहेत. एकूण काळाची पावलं ही एकनाथ शिंदे सुद्धा ओळखतात. पुढे मागे जर का उद्या भाजप बरोबर आपलं बिनसलं, भाजपने आपल्याला दगाफटका केला तर रवींद्र धंगेकरांसारखा एक ज्याला आपण म्हणतो प्रखर कार्यकर्ता हा आपल्या बरोबर पाहिजे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना शिवसेनेमध्ये घेतलं. रवींद्र धंगेकरांचा प्रवास सुद्धा राजकीय हा असाच, म्हणजे पहिले ते शिवसैनिकच होते, त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत. पण रवींद्र धंगेकर हा एक आक्रमक
असा पुण्यातला चेहरा आहे. रवींद्र धंगेकर हे पुण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांनी एक स्वतःची इमेज बिल्डिंग ज्या पद्धतीने केलेली आहे की ज्या ज्या गोष्टींमुळे पुण्यावर अन्याय होईल तिथे रवींद्र धंगेकर सहन करणार नाही, रवींद्र धंगेकर आक्रमक होणार आणि त्यामुळे बऱ्यापैकी पुण्यामध्ये एक रवींद्र धंगेकर हे नाव हे मोठं झालेलं आहे. आणि आता चित्र असं दिसतंय की महायुती मध्ये जी काही बैठका झाल्या, ज्या बैठकाला रवींद्र धंगेकरांना डावलण्यात आलं, याच रवींद्र धंगेकरांनी दुसरी बैठक घेतली आणि तुम्हाला 8 जागा जर तुम्ही आम्हाला देत असाल तर आम्हाला तुमच्या बरोबर युती करायची नाही, आम्ही स्वबळावरच लढणार, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेला मीडियापैकी पदाधिकारी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की पुण्यामध्ये शिवसेनेची जी काही ताकद आहे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाची, त्यातली निम्मी शिवसेना ही आता दंगेकरांच्या पाठीशी उभी राहिली आहे. आणि आत्ताची जी बातमी जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितली की नुसती फूट पडलेली नाहीये तर कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे सुद्धा रवींद्र धंगेकरांकडे दिलेले आहेत. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडलेत का, या विषयावर आम्ही रवींद्र धंगेकरांनाच बोलतं केलेलं आहे. रवींद्र धंगेकर काय म्हणालेत आपण ऐकूयात. पुण्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्याची स्थिती आहे. शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याची स्थिती आहे. एक गट जो तुमचा आहे आणि काही कार्यकर्त्यांनी आज तुमच्याकडे राजीनामे सुद्धा दिलेले आहेत. ही भूमिका माझी नाहीये. याच्यामध्ये 165 जागेसाठी आम्ही मुलाखती घेतल्या, तो अहवाल तसा शिंदे साहेबांकडे पाठवलेला आहे. अजून आमची बैठक आहे, बैठक झाल्यानंतर खरं काय चित्र स्पष्ट होईल. याच्यामध्ये कार्यकर्त्यांना सकाळी सांगितलं की कुणी आपल्यावर विश्वास ठेवू नका. एक कार्यकर्ता म्हणून सल्ला दिलाय की अशा कुठल्या स्टेपवर येऊ नका, शिंदे साहेबांवर विश्वास ठेवा, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळणार याची त्यांना कल्पना मी दिलेली. पण कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये ही नाराजी का उफाळली एवढी? नाही, याच्यामध्ये आता जी राजकीय चर्चा चालू आहेत आणि त्या चर्चेमध्ये काही उलट्या सुलट्या बातम्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, त्याच्यामुळे ही त्यांच्यामध्ये गैरसमज व्हायची परिस्थिती निर्माण झाली. पुण्यामध्ये जी शिवसेना भाजपमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला एकत्र तुम्हाला डावललं गेलं, तुम्हाला बोलवलं नाही. त्या बैठकीमध्ये 25 जागा शिवसेनेला देऊ, ही बातमी तरी खरी आहे की नाही? नाही, याच्यामध्ये कुठल्याच बातमीवर सल्ला मसलत झालेली नाहीये. अजूनही आमची चर्चा पक्षाची आज मीटिंग आहे, त्या बैठकीमध्ये जे काही आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना असतील ते नेत्यांपर्यंत येऊन नेत्यानंतर त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेतील. पण महायुती म्हणून जर लढायचं असेल तर तुमची अपेक्षा किती आहे? किती जागा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत? आता जेवढे पदाधिकारी जेवढे कार्यकर्ते त्यांना सन्मानाने त्यांना ते निवडणुका लढवता आल्या पाहिजे, ही भावना कार्यकर्त्यांची, तीच भावना माझी. तुम्ही मला पॉलिटिकल उत्तर देणार हे मला माहिती आहे, पण तरी कार्यकर्त्यांची भावना, तुमची भावना, तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदेंना आम्ही कळवणार आहोत, किती जागा तुम्हाला शिवसेना म्हणून पुण्यामध्ये हव्यात? आज आमची संध्याकाळी बैठक आहे आणि तिथं आम्हाला काय शिंदे साहेबांना काय अहवाल द्यायचा आहे याचा निर्णय संध्याकाळी होईल. त्यामुळे आता मला त्याच्यावर काय जास्त भाष्य करता येणार नाही. तरी किती जागा तुमच्या मनात आहेत? भाष्य करू नका, मनात किती जागा मिळाव्यात? माझ्या मनात 165 कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यावा यासाठी शिंदे साहेबांना मी विनंती करणार आहे. आता एकनाथ शिंदे या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतायत, एकनाथ शिंदे या गोष्टीमध्ये हस्तक्षेप कसा करतायत, एकनाथ शिंदे भाजपच्या बरोबर या बाबतीमध्ये काय बोलणी करतायत, भाजप एकनाथ शिंदेंचं ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का? कारण भाजपला पुण्यामध्ये सुद्धा 150 जागा मिळवायच्या आहेत आणि त्यामुळे भाजप काही झालं तरी शिवसेनेला जास्त जागा सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्यामुळे आता एक मोठा पेच प्रसंग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर, एकनाथ शिंदेंच्या समोर उभा ठाकलेला आहे की आपल्याच पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे. निम्मी लोक ही आता महायुती करण्याच्या विरोधामध्ये गेलेली आहेत, स्वबळाचा नारा देत आहेत. यामुळे आता येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये, तासांमध्ये काय घडामोडी घडतायत आणि एकनाथ शिंदे नेमकं काय करतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. पण या गोष्टींची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. आपण म्हणतो ना, पुणे तिथे काय उणे. पुण्यातनं अनेक गोष्टी या मग राजकारणाच्या असू देत, सांस्कृतिक असू देत, क्रीडा असू देत, पण त्या पहिली सुरुवात होते ती पुण्यातनं होते आणि पुण्यातनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तडा जायला सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात आहे. आता हे पॅचअप होतं का नाही हे बघावं लागेल.
पण जर अशा पद्धतीचं पॅचअप झालं नाही आणि रवींद्र धंगेकरांनी आणि त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर हे लोण बाकीच्या शहरांमध्ये पोचायला वेळ लागणार नाही. पण आता ही पुण्यातली मोठी बातमी आहे की पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे आणि कार्यकर्त्यांनी निम्म्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे हे रवींद्र धंगेकरांकडे दिलेले आहेत.